न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिवसेनेने रावल भगवा विटा नगर परिषदेवर अखेर विटा नगरपालिकेत सत्तांतर। राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, कारण विटा नगरपालिकेवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे। 22 जागांवर दमदार विजय मिळवत शिवसेनेने नगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे, तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे। ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नव्हती, तर विचारांची, विश्वासाची आणि जनतेच्या निर्णयाची लढाई होती। आणि त्या लढाईत विटेकर जनतेने स्पष्ट कौल दिला आहे। प्रभागानुसार पाहिले तर प्रभाग 1 पासून 13 पर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांनी एकामागून एक विजयाचा झेंडा रोवला आहे। महिला उमेदवारांची लक्षणीय कामगिरी, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अनुभवी नेतृत्वाचा योग्य मेळ यामुळेच हा इतिहास घडलेला विजय शक्य झाला आहे। भाजपने काही प्रभागांमध्ये चांगली लढत दिली, मात्र जनतेचा कौल स्पष्टपणे शिवसेनेच्या बाजूने झुकलेला दिसून आला। हा निकाल म्हणजे फक्त सत्ता बदल नाही, तर विटा शहराच्या विकासाला मिळालेली नवी दिशा आहे। आता विटा नगरपालिकेत निर्णय शिवसेनेचे, जबाबदारी शिवसेनेची आणि अपेक्षा मात्र संपूर्ण विटेकर जनतेच्या आहेत। विटा नगरपालिकेत शिवसेनेचा दणदणीत विजय, सत्तांतराची घोषणा झाली आणि इतिहास घडला। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। भविष्यामध्ये काय करायचं आहे हे विजय घेऊन लोकांना समोर लोकांना ते मान्य झालं। खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी त्या ठिकाणी दिले। या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले। सगळे उमेदवार जे 4 उमेदवार आमचे हरलेत, वास्तविक पाहतात की 4 उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे पॅनल आमच्या पॅनल विजय सोपस्कर झालेला आहे आणि खूप मोठं यश आम्हाला दिलं आहे। या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी त्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने दिले होते ते सगळे शब्द, ते सगळे कामं पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळे मिळून प्रयत्न नगरपालिकेची जी ऐतिहासिक निवडणूक झाली, ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली। संपुष्टात येत असताना लोकांनी संपुष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेली आहे। कुणाला जिरवायची, कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त विटाचा विकास व्हावा, जो 40 वर्ष विकास खुंटला आहे तो विटा शहर वेगळ्या वळणावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली। त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिलाय ते शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानू। ऐतिहासिक विजय होतो, या पद्धतीचा विजय आपल्याला अपेक्षित होतं का? नक्कीच होता। ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीला सुहासभाईंना ज्यावेळेला 4,500 लीड मिळालं, त्याच वेळेला ज्यावेळेला प्रचार करत असताना फिरत असताना लोक म्हणजे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे, पण हे मतदान करते फक्त विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेसाठी। तेव्हापासून लोकांनी जे धोरण ठेवलं होतं ते धोरण मनात आणून लोकांनी त्याचा निकालात परिवर्तन करून टाकलं। विधानसभेला सहानुभूतीचा विजय होता असं जरा आरोप झाला। सहानुभूतीचा विजय असं लोकांना वाटणं साहजिक आहे। त्यावेळेला आमच्या वडिलांचं निधन झालं, सहानुभूती तर होतीच, पण लोकांचा आमच्या दोघांच्यावर आणि आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास होता आणि तोही आज आहे। त्यामुळे विकास आम्ही करू शकतो याचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोक आमच्या बरोबर आहे। एवढा मोठा विजय होतो, पण आज अनिल भाऊ नाहीत बघायला, प्रत्येकांच्या प्रतिक्रिया तेच येते। सगळ्यात वाईट तेच आहे की आज खऱ्या अर्थानं, कारण हे म्हणजे आज ठीक आहे, आज आम्हाला यश मिळालं, हे यश मिळवा म्हणून 40 वर्ष काही लोक संघर्ष करत होते। त्यावेळेला भाऊ त्यांच्या बरोबर होते। अनेक लोकांनी आपलं राजकीय नुकसान करून घेतलं, अनेक लोक पराभूत होत असताना सुद्धा त्यावेळेला उभं राहिली होती। त्या सगळ्या लोकांचं त्याग खऱ्या अर्थानं हे या रूपामध्ये आज आम्हाला बघायला मिळते आणि आज सगळ्यांची भावना अशी की आज अनिल भाऊ बघायला असायला पाहिजे। आजचा विजय खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला देता विजयाचं? अख्खं श्रेय भेटलं तमाम जनतेला, कारण मी तुम्हाला इलेक्शन करणं, मुद्दे पोहोचवणं ही आमची जबाबदारी असते। निर्णय करणं हा शेवटी मतदारांचा अधिकार असतो आणि मला असं वाटतं की त्यांनी निर्णय पहिल्या दिवसापासून करून ठेवला होता की ह्या मुलांच्या पाठीमागं, ह्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीमागं जायचं आहे, हे काहीतरी काम करू शकतात। त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते तमाम त्या मतदारांचं। ऐतिहासिक विजय खूप मोठ्या प्रमाणात आहे, अनपेक्षित विजय। अनपेक्षित विजय तुम्हाला असं वाटतंय, पण मी ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जवळपास 10-12 हजार घरामध्ये मी जाऊन भेटून आलो होतो। लोकांचा प्रतिसाद असा होता की मी अगदी काल रात्रीपर्यंत मी सांगत होतो की तुम्हाला अंडर करंट आहे, अनपेक्षित निकाल तुम्हाला दिसेल। खूप मोठा विजय या ठिकाणी सगळ्या पॅनलला मिळालेला आहे। आमदार सुहास भाई
एक फोटो जरा फोटो 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 सगळे जण जरा जरा मागे सुरू या सगळे